नमस्कार सगळ्यांना. आज आहे 4 जानेवारी. तर आजपासनं जानेवारीचा हप्ता जो आहे तो यायला चालू झालेला आहे. 7वा हप्ता जो आहे तो महिलांना मिळण्यास चालू झालेला आहे. ठीक आहे. तुम्हाला मी प्रूफसही दाखवणार आहे, की आजपासनं 7वा हप्ता चालू झालेला आहे. तसेच 10 जिल्ह्यात वाटप चालू झालेलं आहे आणि या बँकेत फक्त तुम्हाला पैसे येणार. त्या बँका आणि यादी मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच आता 3 मोठ्या आनंदाची बातमी आहे महिलांसाठी. त्या बातम्या काय असणार आहेत, नवीन सरकारची घोषणा काय आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण महिलांसाठी हे जे 2025 वर्ष आहे ते खूप आनंदाचं जाणार आहे. कारण नवीन घोषणा ज्या आहेत त्या सरकारने केलेल्या आहेत त्या घोषणा मी सांगणार आहे. तसेच ₹3000 मिळणार ते कोणत्या महिलांना मिळणार, तसेच ₹10,000 पण महिलांना काही महिलांना मिळणार ते कोणत्या महिलांना मिळणार ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तसेच बँकांची लिस्ट सांगणार आहे आणि कुठल्या जिल्ह्यात पैसे यायला चालू झालेले आहेत ते पण मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. कारण सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला नवीन अपडेट्स कळतील काय आहेत काय नाही. कारण आपल्या चॅनलवर आपण सगळ्या योजना आहेत किंवा काही सगळ्या अपडेट असतील महत्त्वाच्या, ज्या रेशन कार्डविषयी असतील किंवा काय असेल ते सगळं आपण सांगत असतो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तो सगळीकडे जास्तीत जास्त सगळ्या महिलांना पोहोचवा. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे हा. तर बघा, आजपासनं जानेवारीचा जो 7वा हप्ता आहे, सगळ्यांना माहिती आहे डिसेंबरचा हप्ता जो आहे तो यायला चालू झालेला होता आणि डिसेंबरचा 6वा हप्ता सगळ्या महिलांना बऱ्याच महिलांना पडलेला. तर ज्या महिलांना पडला नसेल त्यांचं काय? आता ज्यांचा फक्त डिसेंबरचा हप्ता राहिला त्यांना डायरेक्ट ठीक आहे, त्यांना डायरेक्ट ₹3000 मिळणार आहेत. ठीक आहे. म्हणजे ज्या महिन्याचा डिसेंबरचा हप्ता राहिला त्यांना जानेवारीमध्ये जानेवारी प्लस डिसेंबरचा असं मिळून ₹3000 मिळतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर हप्ते राहिले असेल तर ते पैसे येणारच आहेत. टेन्शन घेऊ नका. कारण दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला ₹3000 मिळणार आहेत. तर आता मी तुम्हाला सांगितलं कुठल्या जिल्ह्यात येणार आहे. तर पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, वर्धा, नंदुरबार ह्या जिल्ह्यात पैसे वाटप चालू झालेलं आहे. तुम्हाला पण पैसे आलेत का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण खूप महत्त्वाचं आहे. 7वा हप्ता जे तुझी वाट बघत होतो आपण, तो हप्ता आता यायला चालू झालेला आहे. ठीक आहे. तसेच आता ₹10,000 पण मिळणार आहेत. ते कोणाला मिळणार आहेत, कुठल्या महिन्याला ₹10,000 मिळणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगते. बघा, ₹10,000 जे आहेत ते अंगणवाडी सेविका आहेत, त्यांचं जे मानधन आहे ते ₹5,000 ने वाढवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि मदतनीसांचं ₹3,000 त्यामुळे अशा महिलांना 10,000 आणि ₹15,000 मिळत आहेत. ठीक आहे. त्यामुळे ही पण आनंदाची बातमी आहे. कारण अंगणवाडी सेविका आहेत त्यांना मदत करतात आपल्या महिलांची किंवा फॉर्म भरणं वगैरे काय असेल. त्यामुळे त्यांचं जे आहे ते मानधन वाढवलेलं आहे. त्यामुळे त्यांचे ₹15,000 आणि मदतनीसांना ₹10,000 असे मिळून सगळ्यांना पैसे जे आहेत ते मिळत आहेत. ठीक आहे. प्लस त्यांचा हप्ता पण चालू आहे लाडक्या बहिणीचा. त्यामुळे ह्या महिलांना खूप मदत झालेली आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे महिलांसाठी. त्यामुळे त्यांना पण 10,000 ते 15,000 मिळत आहेत. आणि अजून एक म्हणजे आता तुम्हाला पण आत्तापर्यंत ₹1 आला नसेल त्यांचं काय? बघा, तुम्हाला जर आत्तापर्यंत ₹1 आला नसेल तर तुम्हाला डायरेक्ट सपोज तुम्ही जुलै ते ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत ₹1 आला नसेल तर तुम्हाला जुलैपासनं जानेवारीपर्यंतचे पूर्ण हप्ते एकसाथ तुमच्या खात्यात मिळून जातील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पैसे येतील. पण त्याचं दुसरं पण कारण जेव्हा तुम्हाला पैसा आला त्याचं दुसरं पण कारण असू शकतं, की तुमचं आधार सीडिंग नाही आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आधार सीडिंग नसेल तर ते करून घ्या. कारण ते खूप महत्त्वाचे आहे. नसेल केलं तर आजच्या आज जाऊन करून घ्या. कारण ते नसेल तर तुम्हाला पैसे येत नाहीत. तसंच आता एक नवीन मोठी अपडेट पण आलेली आहे, की आता अर्ज पडताळणी जी आहे ती चालू होणार आहे. ठीक आहे. ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांचे अर्ज पडताळणी सुरू होणार आहे. तर तुमचं पण त्यात नाव आहे का ते कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघत राहा व्हिडिओ. कारण ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांची अर्ज पडताळणी होणार आहे आणि त्यांचे पैसे पुढे बंद होणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे ही धक्कादायक बातमी आत्ता आलेली आहे समोर. आदित्य तटकरे मॅडमने स्वतः सांगितलं आहे, की आता काही जे निकष आहेत ते चेंज झालेले आहेत लाडक्या बहिणीचे. त्या निकषांच्या आधारे आता अर्जाची पडताळणी होईल आणि त्याच्यामधनं महिला बाद करण्यात येतील. ठीक आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी असेल, जे इन्कम टॅक्स भरत असतील, तसंच आता नवीन एक निकष आलेला आहे, की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव हे जर वेगवेगळं असेल म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा स्पेलिंग वेगळं असेल तर त्यांचे पण अर्ज बाद केले जातील. त्यामध्ये तुम्हाला अजूनपर्यंत एक पण हप्ता आला नसेल तर त्याचं एक रिझन असू शकतो, की तुमचा अर्ज बाद झालेला असू शकतो. ते तुम्हाला लवकरात लवकर शोधून काढणं खूप गरजेचं आहे. जर बाद झाला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही इथून पुढे. ठीक आहे. त्यामुळे ते चेक करा आणि त्याच्यावर सोल्युशन काढा. पण हे सगळं झालं. पण जानेवारीचा हप्ता जो आहे तो आजपासून यायला चालू झालेला आहे. 7वा हप्ता जो आहे तो आजपासून यायला चालू झालेला आहे. तुम्हाला पण सांगा, की तुम्हाला पण हप्ता आलेला आहे की नाही जानेवारीचा? देन कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कारण हप्ता यायला चालू झाला त्यामुळे तुम्हाला पण ₹1,500चा जो हप्ता आहे तो चालू झालेला आहे. आज सध्या तरी अजून ₹21 चालू झाले नाहीत. ₹1,500 हप्ता जानेवारीचा यायला चालू झाला आहे. तुम्हाला पण सांगा कमेंटमध्ये आला आहे का नाही हप्ता? नसेल आला तरी पण सांगा. कळेल आपला किती जणांना हप्ता येते. ठीक आहे. मला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा. धन्यवाद.